कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग तुझे हर गळा कासे पितांबर तुझे हर गळा कासे पितांबर ओढे निरंतर येते दान तुझे हर गळा कासे पितांबर ओढे निरंतर येते दान तुझे हर गळा कासे पितांबर ओढे निरंतर येते दान तुका मने माझे येती सर्व तुक पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व तुका बागीन श्रीमुख आवडीने बागीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुझी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुझी हार गळा कासे पितांबर हे तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे दान आवडे निरंतर हेचे दान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येची दान आवडे निरंतर येची दान ओ हरी जय जय हरी जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय हरी जय हरी जय विठोबा लेकुराचे ता लेकुराचे ता लेकुराचे ता लेकुराचे ता लेकुराचे ता लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित ईता लेकुराचे ता लेकुराचे ता लेकुराचे ता लेकुराचे ता लेकुराचे ता लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित जाने माऊलीचे चित्ता हे जाने माऊलीचे चित्ता जाने माऊलीचे चित्ता ऐसी कळव रासी जाती ऐसी कळव रासी जाती जाने
ते सारे घरे 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 पद सा एक करीला बावीन प्रीती करीला बावीन हेला बावीन प्रीती हे करी
समचरण सरोजं संसरणीलाम्बुदाभं जगन्नित पाणिमण्डलं मण्डलानां तरुण तुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंग करू प्रथम नमन 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 Gurubadani Kadeta Vistaru Kanja Gurubadani Kadeta Vistaru Gurubadani Kadeta Vistaru पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण सदाचिया दुसरे चरण सदाचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण सदाचिया दुसरे चरण समाधिस्तमुर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो
त्यक्त्वास्ति सुरास्तितराजलक्ष्मीं धर्मिष्ठार्य वचसा यदगादरण्यं मायामृगं दयति स्फीतमन्मदावत् वन्दे महापुरुषते चरणारविन्दं राधा मेरी माँ तू ही पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरण में मेरा बारंबार रायगढ़ी मंदिर वैसे माथाराया चरणासि अर्पित जगदीश्वरासे जोडलेली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल 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 जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचूर प्रभु जय जय माखन चोर लिकुराचे हितम काही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला दिहू निवासी दिहुस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर यांचा हा चार चरणाचा आणि मातृत्वाचं वर्णन करणारा अभंग आजच्या हरी कीर्तनासाठी आपण निवडला उपस्थित आहात आपणा सर्वांना ज्ञातच आहे कैलासवासी सौ मंजुषा संतोष सातपुते आज या माई माऊलीला या ताईंना परिवारातून जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण होते आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहात त्यांच्या पश्चात संतोष गंगाधर सातपुते पती चिरंजीव प्रथमेश संतोष सातपुते मुलगा आणि कुमारी योगिता संतोष सातपुते मुलगी हा त्यांच्या पश्चात असणारा परिवार आहे खरं तर या परिवारातून अगदी कमी वयामध्ये मंजुषाताईंना या जगाचा निरोप घ्यावा लागला त्यांच्या पश्चात असणारा परिवार आहे परिवारावरती फार मोठं दुःखाचा आघात या परिवारावरती झालेला आहे पण किती मोठं दुःख जरी आपल्याकडे असलं पण आपलं जे कर्तृत्व कर्म आहे ते मात्र आपल्याला करावंच लागतं आणि म्हणून ज्यावेळेला ताई साहेबांचे पतिराज आमच्या घरी आले त्यांनी मला वस्तुस्थिती सांगितली खरं तर पत्नीचे श्राद्ध म्हटल्यानंतर थोडंसं मनाला वेगळं वाटलं पण आता नावीलाच असतो त्यांचं मनामध्ये पत्नी जाण्याचं फार मोठं दुःख आहे खरं तर लेकरं बाळं सुद्धा आपल्या आईच्या प्रेमाला पोरकी झाले हे दुःख पचवणं तसं एवढंही सोपं नसतं बरं परंतु आलेल्या दुःखाला सामोरं जाऊन आपलं कर्तृत्व कर्म सुद्धा निभवणं फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून भाऊंनी सांगितलं ताई वर्ष श्राद्ध आहे आणि सेवा तुमच्या अपेक्षित आहे सांगितलं अगदी त्या पद्धतीचं अतिशय सुंदर नियोजन आमच्या संतोष भाऊंनी केलं परंतु व्यक्ती जो जो जन्माला आला त्याच्यासाठी मृत्यू हा निश्चित आहे मौत से किसी की क्या रिश्तेदारी है अरे आज मेरी तो कल तेरी बारी ठरलेले जावं तर प्रत्येकाला लागणार आहे पण एका स्मशानभूमीमध्ये एवढं गोड वाक्य लिहिलेलं होतं अरे मंजिल तू तेरी यही थी वक्त गुजर गया यहाँ आते आते क्या मिला तुझी दुनिया से अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते आपलेच माणसं आपल्याला जाळणार आहे पण ऐका बरं तुम्ही आम्ही जीव ज्या वेळेला जन्माला आलो ना त्यावेळेला आपण जीव असा होतो की आपण रडत होतो ना आपल्या येण्यानं मात्र आपला परिवार आनंदी सगळा परिवार हसत होता पण संत महापुरुषांनी ज्या वेळेला निरीक्षण केलं कबीरजींनी तर वर्णन केलं कबीरजी सांगतात कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे पण कबीरजी सांगतात हे मानवी जीवन जगत असताना एवढं दिव्य जीवन जगा की आपण जाताना हसावं आणि या समाजानं आपल्यासाठी रडावं आपण गेल्यानंतर लोक म्हणले नाही पाहिजे व्यक्ती जायला पाहिजे होते अरे कधी जर आपल्या जाण्यानं त्यांना आठवण आली तर आपल्यासाठी त्यांचं अंतकरण भरून येईल डोळे पाणावतील असं दिव्य जीवन जगणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे पण ज्याचं आयुष्य संपलं त्याला मात्र या जगाचा निरोप घ्यावा लागतो
इथं आपणच आल्यावर जातो यात नवल नाही. इथं आतापर्यंत देव जरी आला तर देवाला सुद्धा जावं लागतं. हा मृत्यू लोकाचा नियम आहे. येथ उरव नाही आले अवतार येरते पामर जीव किती. आणि म्हणून व्यक्ती गेल्यानंतर 10 दिवसांना दशक्रिया विधी केला जातो त्या व्यक्तीच्या इच्छापूर्तीसाठी. त्याच्यानंतर जे केलं जातो तो 13वा विधी. ऐका बरं, तुम्ही याच्या आधी अनेक कथा कीर्तन ऐकले असतील, पण आगळं वेगळं चिंतन या अभंगावरती मी तुम्हाला देणार आहे आणि आपल्याला या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. नाहीतर आजकाल काय होतंय, आमच्या वाडवडिलांनी केलं म्हणून आज आम्ही करणार आहे. 13वा का केला जातो, 10वा का केला जातो, मासिक श्राद्ध का केलं जातं, वर्ष श्राद्ध का केलं जातं, सगळ्यांना ज्ञाच असतं असं नाही. उलट कधी कधी लोक आम्हालाच म्हणतात, काय तुम्ही कीर्तनकार लोकांनी धंदे मांडले व 10व्याला कीर्तन करा, प्रवचन करा, आता गेले ते गेले, इथं केले ना कुठं त्यांना प्राप्त होणार आहे, असे काही काही विचाराची मंडळी असतात. पण ऐका बरं, इथं जे आपण गेलेल्या व्यक्तीच्या निमित्तानं दान करतो, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान, हे सगळं दानाचं पुण्य आज त्या जीवात्म्याला प्राप्त होत असतं. पण माझा महत्वाचा मुद्दा की आपण 13वा करतो गेलेल्या व्यक्तीच्या निमित्तानं. 13वा का केला जातो माहिती का? खरं तर 13व्याच्या दिवशी आपण पुरुष मंडळी गेले असेल 13 पुरुषांना आणि महिला मंडळी गेले असेल तर 13 महिलांना आपण जीव घालत असतो. का बरं माहिती का? यमपुरीचा जो प्रवास आहे तो 365 दिवसाचा आहे. मग त्या 365 दिवसात खरं तर 12च महिने येतात, पण हे 13 लोक जीव घालण्याचा अट्टहास का? जर यदा कदाचित एखादा अधिक मास आला तर त्या अधिक मासामध्ये आपल्या जीवात्म्याला उपवाशी राहावं लागू नये यासाठी 13 लोक जीव घातले जातात. त्या दिवशी आपण ब्राह्मणाला छत्री, काठी, सतरंजी, पाण्याची केळीची मटकी, गौ माता असं दान करत असतो. करतो ना? तुम्ही सगळे संन्याशी तर नाही ना माझ्या पुढे बसलेले? मग हो नाही काहीतरी बोलत चला. कथा कीर्तनाला बसणं म्हणजे नुसतं टुळू टुळू पानांवे होकारार्थी नकारार्थी बोललं पाहिजे. आणि जणू काय सगळ्याच महाराष्ट्राचा ओला सुका दुष्काळ तुमच्यावरती पडला असं काय माझ्या कीर्तनाला बसू नका. आणि माझ्या 10व्याला आल्यासारखं अजिबातच माझ्याकडे पाहू नका बरं. अगदी प्रसन्न बसा, जेणेकरून तुमच्याकडे पाहून मला कीर्तन करावं वाटेल एवढं प्रसन्न बसा. 13व्याच्या दिवशी आपण त्या ठिकाणी 13 लोकांना जीव घालतो, हे ब्राह्मणाला दान करतो. कारण आपल्याला प्रवासासाठी लागणार हे साहित्य. यमपुरीचा प्रवास करत असताना एक वैतरणी नावाची नदी, ती वैतरणी नावाची नदी पार करण्यासाठी आपल्याला गौमातेची गरज आहे. आणि जर आयुष्यात आपण कधी गौमाता दान केली असेल तर 13व्याला नाही केली तरी चालते, पण जर आयुष्यात कधी गौमाता दान केलीच नसेल तर मग 13व्याच्या दिवशी मात्र आपल्याला गौमाता दानच करावी लागते. त्याच्यानंतर येतं ते मासिक श्राद्ध. दर महिन्याला आपण एका व्यक्तीला गेलेल्या व्यक्तीच्या नावानं जीव घालतो. तो कुठपर्यंत? ते आजच्या या दिवसापर्यंत. आणि आजच्या या दिवशी विधिवत पूजन करून ज्या वेळेला पाण्यामध्ये नैवेद्य शेवटचा सोडल्या जातो ना, त्यावेळेला या जीवाचा आणि परिवाराचा आजपासून संबंध संपलेला आहे. त्याचं पाप असेल तर पापात्मक आणि पुण्य असेल तर पुण्यात्मक देहधारणा आज होणार आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी ही कथा कीर्तनाचा अट्टहास का? तर आज हे सगळं काही जे पुण्य आहे, ज्ञानदानाचं, अन्नदानाचं, वस्त्रदानाचं, हे पुण्य आज त्या जीवात्म्याला समर्पित करायचं. देवाला आज प्रार्थना करायची, प्रभू आमच्या जीवात्म्याला जो काही जन्म भेटणार आहे तो योग्यच भेटो, ही फक्त प्रार्थना करायची असते. आणि म्हणून नसला ना तुमच्या आमच्यावरती विश्वास तर संत सांगतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पण पहावे पुराणे विचारुणी. बरं हे पुराण काय आपल्या आजी आजोबा पंजोबांनी नाही लिहिलं, की पुराण प्रसिद्ध पुराण प्रसिद्ध महापुरुषांनी खरं तर हे लिखित करून ठेवलंय. म्हणून आज आम्ही तुमच्या समोर पोहोचवतोय. आणि कधी कधी लोक याला मान्यता देत नाही. ताई नाही केलं तर ऐका, आपले गेलेले जे पूर्वज आहे, गेलेले जे पितर आहे, आपण जर इथं गेलेल्या व्यक्तीच्या निमित्तानं इथं कथा कीर्तन केले नाही, ज्ञानदान, वस्त्रदान हे दान जर आपण केले नाही, त्यांच्या निमित्तानं जर पुण्य आपण संपादन केलं नाही, तर गेलेले पूर्वज आपल्यावरती नाराज होतात. अहकटा त्याचे करती
कटा त्याचे करीती पितर आहा कटा त्याचे करीती पितर पुत्र झाला कटा त्याचे करीती पितर आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. मग ते शापही देत असतात. आणि जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. आणि म्हणून पितरांचा गेलेल्या पूर्वजांचा आपल्याला शाप प्राप्त होऊ नये असं जर वाटत असेल तर त्यांच्या पश्चात आपण हे क्रियाकर्म केलं पाहिजे. ऐका बरं. आणि जे याला मान्यता देत नाही तुम्ही कधी कधी बघा काही काही घर लोक म्हणतात ना नाही केलं तर मग ऐका काही काही घरामध्ये सुख शांती नांदत नाही. आलेला पैसा टिकत नाही. घरातल्या लोकांचा मेळ राहत नाही. संतान होत नाही झालं तरी टिकत नाही. घरात अन्न गोड लागत नाही. असे लोक वैतागली की ब्राह्मण बुवाकडे जातात. बुवाजी सांगतात अहो तुमच्या घराला पितृदोष आहे आणि हा पितृदोष घालवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागल. अहो बोला ना काय करावं लागल. नाशिकला जाऊन नारायण नागबली करावं लागेल. मग मला असं वाटतं तिकडे जाऊन नारायण नागबली करण्यापेक्षा इथं आपलं कर्तृत्व केलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून या गोष्टीचं नियोजन खरं तर या गोष्टीचं पर्वसाध्य लक्षात घेऊन संतोष भाऊनी पत्नीच्या पश्चात दुःख किती जरी असलं तरी थोडंसं दुःख बाजूला सारून आज एवढं सुंदर अट्टहासानं सुंदर आयोजन नियोजन या कार्यक्रमाचं केलं. उपस्थित सर्व वारकरी मंडळी आहेत. मला काय कुणाचा परिचय नाही बरं पण आपण सर्वजण आहे. मी तुमच्या परिसरामध्ये कधीतरी योगायोगानं येणं होत असतं. पण आज खूप दिवसानं बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये फार दिवसानं आगमन झालं. आपण सगळेच जण अतिशय श्रेष्ठ मंडळी आहात. वारकरी मंडळी आहात. सर्वजण उपस्थित आहात. तुम्हा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. इकडून उभा असणारे आमचे दादा बाबा काका तुम्हालाही धन्यवाद. अतिशय उत्तम संशिष्टीम आहे दादा तुम्हालाही धन्यवाद. आमचे खांडे मामा आहे मामा तुम्हालाही धन्यवाद. प्रसाद दादा आहे. आमचे किरण जे आहेत त्यांच्या बाजूचे त्यांनी पाठीमागे ज्यांनी चाल गायली अतिशय सुंदर साथ केली त्यांनाही सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देते. तुम्ही उपस्थित सर्व सज्जन श्रोते मायबाप मला माहिती वेळ झालेला आहे. 11ला कीर्तन सुरू झालं ज्या वेळेला संपायला पाहिजे त्यावेळेला पण तुम्हीच लवकर आला नाही त्याला नावीलाज आहे. आणि थोडंसं वातावरणही दूषित आहे. तुमच्या इकडं नाही झालं पण थोडंसं पलीकडं मात्र फार पाऊस झाला. आम्हालाही रात्री भरपूर पाऊस झाला. पण ते पाऊस जर इथं झाला असता तर आपण एवढं फ्रेश कथा इथं तरी कीर्तन करू शकलो नसतो. पण अतिशय सुंदर वातावरण आहे. फार वेळ मी तुमच्याकडून घेणार नाही. बरोबर अर्धा ते पाऊण तासामध्ये अभंगावरती विसरू चिंतन करणार आहे. त्यामुळे चिंतन श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून ऐका. आज या परिवाराचा पुण्य संपादन करण्याचा दिवस आहे गेलेल्या जीवात्म्याच्या निमित्तानं. परंतु परिवारातून आई जाण्याचं दुःख पत्नी जाण्याचं दुःख खरं तर या परिवारावरती आहे. लेकरांच्या प्रती भावना असतील. कुठे कुठे गेली माझी आई मला करमत नाही. ये ना माझे आई ये ना माझे आई. कुठे गेली माझी आई मला करमत नाही. ये ना माझे आई ये ना माझे आई. नव महिने गर्भात वाढवले बोट धरून आई चालले शिकविले. रडू आले आई कोण गाईल अंगाई. ए ना माझे आई ए ना माझे आई. कुठे गेली माझी आई मला करमत नाही. ए ना माझे आई ए ना माझे आई. दुःख जरी या लेकरांच्या अंतःकरणात असलं पण तरी सुद्धा आज त्यांच्यासाठी दुःख देखील फार मोठं दुःख आहे. आज परिवारातून आई जाणं त्यांच्या प्रती एकच म्हणता येईल बरं की विजला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी गेली
दिगंतरा पुन्हा येईल नाही हरा सावळे माझी आई किती मला प्रेम दिली भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी श्रद्धांजली देता थरथरे माझी काया राहू दे रे देवराया चरणापाशी माझी आई विजला नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी परिवारावर आई जाण्याचं पत्नी जाण्याचं दुःख या परिवारावरती आहे पण भगवंताच्या चरणी आज एकच प्रार्थना करील प्रभू या दुःखातून सावरण्याची शक्ती या परिवाराला दे आणि जीवात्म्याच्या आत्म्यास चिरशांती दे विठ्ठल सेवेकरिता जो अभंग निवडला तो माझ्या तुकोबरायांचा आहे संतत्व किती श्रेष्ठ आहे असा ज्या वेळेला तुकोबरायांसमोर प्रश्न आला त्यावेळेला अशी कोणती उपमा देऊ या संतत्व सिद्ध करण्यासाठी आणि म्हणून मातृत्व एवढा दृष्टांत तुकोबरायांना सापडला नाही म्हणून मातृत्वाचा दृष्टांत देऊन संतत्व किती श्रेष्ठ आहे या अभंगामध्ये प्रतिपादन करतात ऐका अतिशय गोड अर्थाचा अभंग आहे मानवी जीवन जगत असताना या ज्या 4 गोष्टी आहेत तो प्रत्येक जीव जाणतो आहार निद्रा भय आणि मैथुन या 4ही गोष्टीचं ज्ञान प्रत्येक जीवाजवळ आहे ऐका बसलेले मंडळी सर्वांगाचे कान करून ऐका बरं चित्त विचलित होऊ देऊ नका फक्त अर्धा ते पाऊण तास आता इथं कीर्तन चालू आहे एखाद्या वेळेला लोक अस्ताव्यस्त बसलेले असले भजन करत नसले टाळ्या वाजवत नसले तर आम्हाला इथं सांगावं लागतं टाळ्या वाजवा भजन करा परंतु कीर्तन झाल्यानंतर जर इथं पंक्ती बसल्या तर असं इथं सांगावं लागतं का आता जेवायला बसल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा पात्र घ्या पात्र घेतल्यानंतर त्याच्यावरती मीठ वाढल्या जाईल मग तुम्हाला बनवलेले पदार्थ वाढल्या जाईल पण ते पदार्थ अशा चपातीचा घास मोडायचा पुरीचा घास मोडायचा एवढंच भाजी त्याला लावायची असं काही ट्रीटमेंट इथं सांगावं लागतं का बोला आहाराचं ज्ञान मात्र प्रत्येकाजवळ आहे आणि म्हणून आहार निद्रा याचंही ज्ञान आहे कुठल्या वेळेला झोपावं कुठल्या वेळेला झोपू नये परंतु कधी कधी दुर्दैव असतं की आम्हाला कथा कीर्तनातही झोपा येतात बरं आणि काही काहींचं झोपेवरती फार प्रेम असतं विठ्ठल विठ्ठल आहे निद्रेचंही ज्ञान आपल्याला आहे कुठल्या वेळेला झोपावं कुठल्या वेळेला झोपू नये पण कधी कधी आम्हाला कथा कीर्तनातही झोपा येतात बरं पण आम्हाला कथा कीर्तनात झोपा येत असेल तर समजावं काहीतरी पूर्वजन्मीचं पाप येते आम्हाला कथा कीर्तनात शांत बसू देत नाही काही काहीचं झोपेवर फार प्रेम असतं आमच्या तिथली एक आजीबाई मला म्हणली आरतीताई तुझं कुठं कीर्तन असलं ना आम्हाला घेऊन जात जाई बरं म्हणलं का आजी एवढं कीर्तन माझं आवडतं का बाई म्हणे घरी 2-2 गोळ्या घेते तरी झोप लागत नाही पण तो कीर्तनाला आलं कीच मला झोप लागते म्हणजे काही काहींचं झोपेवरती प्रेम या गोष्टीचं ज्ञान प्रत्येकाला आहे आहार आणि निद्रा भय देखील प्रत्येकाला वाटतं एखाद्या वेळेला चालू कीर्तनात एखाद्या सापाचं पिल्लू जरी निघाला अख्खा मंडप सोडून लोक पळून जातील म्हणजे भीती प्रत्येक जीवाजवळ आणि चौथी गोष्ट आहे की एका जीवापासून दुसऱ्या जीवाला उत्पत्ती करण्याची प्रत्येकाजवळ ज्ञान आहे प्रत्येकाजवळ ते सामर्थ्य ईश्वरानं सुपूर्त केलेलं आहे पण आई कधी कधी आया फार भूषणानं सांगत असतं माय 4 लेकराची माय आहोत मी अहो आपण किती लेकराची माय आहे हे महत्वाचं नाही पण आपल्या लेकराला जन्माला घालून आपण किती त्यांना संस्कारानं संस्कारित केलं हे फार महत्वाचं विठ्ठल विठ्ठल ज्यांनी आपल्या लेकरावरती योग्य संस्कार देऊन लेकरांना संस्कारित केलं ना त्या माऊल्यांचंही नाव झालं आणि त्या पुत्रांचंही नाव झालं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 तयाचे हजी वाटे देवा तयाचे हजी
दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा कोणी कर्ण पुत्र होती देवा कोणी कर्ण पुत्र होती देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा. जिथं जिथं चांगले संतान जन्माला आले, आई वडिलांनी योग्य संस्कारानं लेकरांना संस्कारित केलं, त्या माता पित्यांचंही नाव झालं आणि लेकरांचंही नाव झालं. एक प्रामुख्यानं नाव घेतलं जातं ज्यांच्याकडे यशवंत गुणवंत कीर्तिवंत प्रजाहित दक्ष छत्रपती शिवाजी महाराज. 18 प्रगड जातीचे मावळे एकत्र केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य घडवलं. पण आऊसाहेबांनी त्यांच्यावरती योग्य वयामध्ये एवढे योग्य संस्कार केले. बाळ ज्या वेळेला छत्रपती राजे बाळ पोटामध्ये आहे, 7 महिन्यांचा गर्भ आऊसाहेबांना पूर्ण झाला. काही दास्यांनी विचारलं, आऊसाहेब तुम्हाला कशाची डोहाळे लागल्या? आऊसाहेबांनी हाताच्या मुठी आवळल्या आणि आऊसाहेब कडाडल्या. मला असं वाटतं हातामध्ये तलवार घ्यावी, घोड्यावरती टांग टाकावी आणि ज्यानं कुणी माझ्या आई बहिणींची आबरू लुटली त्याचं शिर धाडा वेगळं करावं, हे माझे डोहाळे. पण आजकालच्या काही काही आऊसाहेबांचे डोहाळे, कोणाला ढेकळं खावे वाटतात, कोणाला भीतीचे पोपडे खावे वाटतात. मावल्या हो, ढेकळानं आणि भीतीच्या पोपड्यानं राजे नाही बरं ढेबरे पोरं जन्माला येतात. असे कसेही डोहाळे कामाचेच नाही. पण तिथं मात्र आऊसाहेबांचे डोहाळे मात्र योग्य आहे. आणि म्हणून किंमत केली दुधाची तुझ्या किंमत केली दुधाची तुझ्या झाला महाराष्ट्राचा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. एवढ्या योग्य बाळाला संस्कारानं संस्कारित केला आणि म्हणून त्याही माऊलीच्या जीवनाला धन्यता दिली. धन्य धन्य थोरा शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोरा शिवरायांची जिजाई. आज तुझी तू महाराष्ट्राचा जीवनाला खरं तर धन्यता दिली. आणि म्हणून जन्माला घालण्याचं प्रत्येकानं ईश्वरानं प्रत्येक जीवाला शक्ती दिलेली. म्हणून किती लेकराची माय आहे याही पेक्षा आम्ही लेकरांना संस्कार देऊन किती संस्कारित करतो हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून याच्या पलीकडे जाऊन जे जीवन जगले ते माझे संत महापुरुष आहेत. स्वतःच्या संसारिक सुखासाठी फक्त त्यांनी प्रयत्न केले नाही, तर बुडत आहे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून या समाजाच्या उद्धारासाठी जे अहोरात्र झडले, अहोरात्र ज्यांनी प्रयत्न केले. लोक सहजपणे संतांना नावं ठेवतात. तो एखाद्याला व्यवहार जमला नाही का लोक म्हणतात मी काय तुम्हाला तुकाराम महाराज वाटलो की काय? अरे व्यवहारापुरतं मर्यादित तुम्ही तुकोबाऱ्यांना जर पाहत असाल, पण तुकोबाऱ्यांचा अधिकार जर आपण पाहू गेलो तर तुकाराम तुकाराम तुकाराम
मग. आणि म्हणून अधिकार तुकोबारायांचा सामान्य नाही. लक्ष देऊन ऐका. माझे तुकोबाराय भंडारा डोंगरावर तुकोबारायांनी भजनाला जावं. माऊल्यावर लक्ष देऊन ऐका बरं. पण भजनाला गेल्यानंतर माझ्या पायातलं जोडवा आणि कपाळावरचं कुंकू ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे ते माझे स्वामी जेवले का नाही याची काळजी मात्र जिजाबाईंना असायची बरं. जिजाबाईंना घरातलं काम आटोपलं की टोपल्यामध्ये भाकरी भराव्या, डोक्यावरती घ्याव्या आणि चालत चालत डोंगरावरती पोहोचावं. भामचंद्र, घोराड्या, भंडारा असे 2-4 डोंगर आहे. पण गेलं की कुठं ना कुठं एखादा डोंगर खाली उतरायची वेळ यायची कधीतरी. पण कुठल्या ना कुठल्या डोंगरावरती तुकोबाराय भेटून जायचे. पण एक दिवस जिजाबाई तुकोबाराय भजनाला गेले. पुनश्च ठरल्याप्रमाणे घरातलं काम आटोपलं, टोपल्यामध्ये भाकरी भरल्या गेल्या जिजाबाई. जिजाबाई ज्या वेळेला भाकरी घेऊन निघाल्या तर ठरल्याप्रमाणे मनात आणायचे अरे गेले असेल या डोंगरावर की तिथं जावं तुकोबाराय भेटावे. पण एक दिवस असं घडलं त्यांनी भामचंद्र डोंगरावरती जाऊन आल्या, तुकोबाराय भेटले नाही. घोराड्या डोंगरावरती जाऊन आल्या, तिथंही तुकोबाराय भेटले नाही. आणि ज्या वेळेला भंडाऱ्या डोंगरावरती गेले ना तुकोबाराय तिथं भजन करत बसलेले. तिनं पाहिलं, डोक्यावरचा भारा खाली टेकवला आणि भजन करणाऱ्या तुकोबारायांना खुणवलं, स्वामी आणल्या तुमच्यासाठी भाकरी. तुकोबारायांनी डोळे उघडले, गळ्यातला विणा मांडीवरती पालथा घातला, चुपड्या बाजूला ठेवल्या आणि तुकोबारायांनी भोजन करायला सुरुवात केली. भाकरीचं गाठोड ओपन केलं आणि भाकरीचा घास मोडला, भाजीत बुडवला आणि तोंडात घालणार की समोर पाहिलं तर जिजाबाईच्या डोळ्यात पाणी होतं. जिजाबाईच्या डोळ्यातलं पाणी तुकोबारायांनी पाहिलं आणि हातातला घास खाली टाकून दिला. जिजाबाईला म्हणतात, जिजा मला भाकरी घेऊन येताना जर तुला त्रास होत असेल ना तर हा तुकोबा उपवाशी राहील बरं, पण माझ्या जिजाच्या डोळ्यातले अश्रू मात्र मला बघवले जाणार नाही. तिनं डोळ्यातलं पाणी सावरलं आणि तुकोबारायांना म्हणते, स्वामी तुम्हाला भाकरी घेऊन येण्याचा त्रास होतोय म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही हो. तुम्ही भजनाला या, नक्की या. मी आजपर्यंत कधी विरोध केला नाही, कधी करणार सुद्धा नाही. पण कधीतरी भाकरी घेऊन येत असताना या जिजाला एवढं तर सांगून या की आज तुकोबा भंडाऱ्यावर चालले, भामचंद्रावर चालले, घोरड्यावर चालले. तुकोबा मी घरातलं काम आटपून ज्या वेळेला तुमच्यासाठी भाकरी घेऊन निघते ना त्यावेळेला मी फक्त मनातून विचार करते, गेले असेल या डोंगरावर, येते आणि तुम्ही मला भेटून जाता. पण आज मी 2 वेळेला मला असं घडलं, मागच्या वेळेला 2 डोंगर चढून उतरून यावं लागलं आणि आज तर मात्र चक्क मी 3ऱ्या डोंगरावर चढून उतरून आले. स्वामी मला त्रास होतो याचं मला दुःख नाही, पण येईपर्यंत माझ्या स्वामीला उपवाशी राहावं लागतं याचं मला दुःख आहे. ज्या वेळेला तुकोबारायांनी हे शब्द ऐकले डोळे पाणावले. जिजाबाई म्हणते, स्वामी करताना भजन जरूर करा, पण कधीतरी घराच्या बाहेर निघाल्यावर या जिजाबाईला एवढं सांगून येत जा की आज तुझा तुकोबा या डोंगरावर चालला, त्या डोंगरावर चालला. तुकोबाराय सांगतात, जिजा तुला सांगायला हरकत नाही ग, पण काय खातो आम्ही कासया सांगते नाही ग, नाही स्मरण राहत. आम्ही काय करतो, कुठे जातो हे आमचीच आम्हाला तुला काय सांगावं. पण आता विचारलंच ना जिजा म्हणून सांगतो, आई ज्या वेळेला मला भाकरी घेऊन निघशील ना त्यावेळेला इंद्रायणीच्या पल्ल्याड आली की आल्यानंतर ज्या वेळेला 3 रस्ते 3 डोंगरावरती जातात ना त्यावेळेला डोक्यावरचा भारा खाली टेकवायचा आणि रस्त्याला कान लावायचा. जर वाट विठ्ठल म्हटली ना तर समजून जायचं की या वाटेनं तुकोबाराय गेले असेल. जिजाबाईनं स्मित हास्य केलं, काय हो तुकोबा, तुम्ही तोंडानं मला सांगत नाही कुठल्या डोंगरावर चाललो आणि ही वाट मला कशी सांगेल. पण आता स्वामींच्या शब्दावरती विश्वास ठेवायला हरकत नाही. दुसऱ्या दिवशी तुकोबाराय भजनाला गेले, भंडारा डोंगरावरती पोहोचले आणि येणं ठरवलं आपल्याला नित्यनियम आहे, आपलं काम आपल्याला करावं लागणार आहे. घरातलं काम आटोपलं, टोपल्यामध्ये भाकरी भरल्या आणि जिजाबाई निघाले. पण ज्यावेळेला इंद्रायणीच्या पल्ल्यात गेले त्यावेळेला त्यांना स्मरण झालं, माझ्या स्वामीनं मला सांगितलं माझ्याकडे भाकरी घेऊन येत असताना डायरेक्टली येऊ नको, वाटेला कान लावून जर वाटेनं विठ्ठल म्हटलं तर समजून जा की तुझा तुकोबा आज या डोंगरावर गेला असेल. त्यावेळेला जिजाबाईनं डोक्यावरचा भारा खाली टेकवला आणि घोराड्या डोंगराला कान लावला. ऐकावर का दादा बाबा काका, ती वाट विठ्ठल म्हटली नाही. तिनं तो कान उचलला, भामचंद्र डोंगराला लावला, तीही वाट विठ्ठल म्हटली नाही. पण तो कान ज्या वेळेला भंडाऱ्याला लावला ना तर आवाजच आला की विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला भारा पुन्हा डोक्यावरती घेतला निघाल्या डोंगरावरती ज्या वेळेला जाऊन पोहोचल्या पाहिलं तर साक्षात जगद्गुरु तुकोबर आहे जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम जिजाबाईनं डोक्यावरचा भारा खाली टेकवला आणि पुन्हा ठरल्याप्रमाणे सांगितलं स्वामी आणले हो तुमच्यासाठी भाकरी तुकोबरांनी विणा पालता घातला चिपळ्या बाजूला ठेवून दिल्या भाकरीचं गाठोड ओपन केलं भाकरीचा घास मोडला भाजीत बुडवणार तोंडात घालणार की पुन्हा जिजाबाईच्या डोळ्यात पाणी आता मात्र पुन्हा विचारलं जिजाबाई तुम्हाला आज पुन्हा त्रास झाला तिच्या डोळ्यात जे अश्रू होते ना तिनं ते सावरले सांगितलं स्वामी आज मला त्रास झाला म्हणून रडू नये आलं तुम्ही जसं सांगितलं ना की अगदी मी आज तसंच केलं पण स्वामी अहो ज्या वेळेला मी वाटेला कान लावले अरे माणसाचं मुख इथं कधी कधी विठ्ठल म्हणत नाही पण मी वाटेला कान लावले ना खरंच खरंच साक्षात तुमच्या चरणाची वाट विठ्ठल म्हटली तुम्ही एवढा अट्टाहास एवढी साधना हे नेमकं करताय कशासाठी महाराज सांगतात याचं कारणच आहे की शेवटचा दिस गोड व्हावा माझा हा आयुष्यातला शेवटचा दिवस त्या प्रभू परमात्म्यानं कृपा करावी याच्यासाठी हा माझा अट्टाहास आहे माझ्या तुकोबरायांचं जीवन आहे आणि म्हणून या तुकोबरायांनी माझेही संत मायबाप या समाजावरती उपकार करतात माझ्या या संतांनी मी अशी कोणती उपमा देऊ की जेणेकरून हे संतत्व श्रेष्ठ सिद्ध होईल तुकोबरांना प्रश्न पडला आणि मग तुकोबरांनी पाहिलं की अरे आज जगामध्ये मातृत्व एवढा दृष्टांत तरी नाही आणि म्हणून मातृत्वाचा दृष्टांत देऊन संतत्व किती श्रेष्ठ आहे या प्रतिपादन करतात अभंगाचं प्रथम चरण लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत साथीदारांची गरज आहे हा कीर्तनकार कसाही असू द्या पण हे साथीदार जर परफेक्ट असतील संपूर्ण कथा कीर्तन उडून येण्याची ताकद यांच्यामध्ये आहे पण तुका म्हणे येते पाहिजे जातीचे वेड्या इथं जातीवंत वारकऱ्याची गरज आहे नाही तर आमच्या नशिबी कधी कधी डिस्प्ले गेलेले सिम कार्ड नसलेले वायरा तुटलेले आपण समोर एक म्हणून त्यांनी मागं तिसरंच म्हणून एकदा मी कीर्तनात प्रमाण दिलं रंगणी रांगत गुलगुला बोलत माझ्या पाठीमागा जरा बाबाजी होते ते म्हणे रंगणी रांगत गंगूला बोलत
म्हणलं बोलू द्या कोणाला, पण आता म्हणा काहीतरी. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. किती सुटसुटी ते तरी एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांना शब्द सुद्धा आपापल्या पद्धतीने असे परफेक्ट बसवले. पण कीर्तनात खरंच साथीदारांची गरज आहे. अतिशय गोड प्रमाण दिलं. हो महाराज सांगतात आईचे लेकरावरती किती प्रेम असतं. लक्ष देऊन ऐका बरं. ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमान कहते हैं, लेकिन जिसके प्यार में कोई अंत नहीं उसे माँ कहते हैं. सर्व गुन्हे जिथं माफ होतात ना ते एकच न्यायालय आहे, ते म्हणजे आई. खरं तर आईचे फार मोठे उपकार तुमच्या आमच्यावरती आहे बरं. आईचा पहिला उपकार आहे या पृथ्वी तलावर येण्यासाठी. तिने सगळ्यात पहिल्यांदा पाऊल ठेवण्यासाठी जागा तुम्हा आम्हाला दिली. लक्ष देऊन ऐका. तुमच्या गावामध्ये जर एखादा बाहेरचा व्यक्ती नोकरीच्या संदर्भाने आला, गावात त्याच्या काही कोणी परिचित नाही, पण राहावं या गावामध्ये, नोकरीच्या संबंधाने मी आलोय, मला राहावं लागणार आहे, आणि म्हणून तो गावातल्या मंडळीशी बोलून ओळखी करत असतो बरं. पण ओळख झाल्यानंतर तो म्हणतो मायबाप दुरून आलो मी नोकरीच्या संबंधानं, घर जा, इथलं काय लोक माझ्या परिचित नाही, एखादी चांगली रूम वगैरे बघून द्याल का मला. मग तो गावातला व्यक्ती त्याचं एक मित्रत्वाच्या खातीर त्याला चांगली रूम बघून देतो. तो व्यक्ती त्या रूम मध्ये राहतो. बरेच दिवस व्यतीत होतात आणि व्यतीत झाल्यानंतर तो स्वतःची जागा घेतो. जागा घेऊन घरदार सुंदर प्रकारे घरदार बांधतो. 10-12 वर्षाचा कालावधी गेला आणि एखाद्या गावातल्या व्यक्तीनं जर त्याला सहजपणे विचारलं ना, माऊली फार दुरून आला होता तुम्ही आमच्या गावात पहिल्यांदा, पण आता फार डेव्हलप झाला हो तुम्ही, एवढा सुंदर बंगला जागा वगैरे घेऊन तुम्ही घरदार बांधलं. तो म्हणतो सांगतो बरं तो नाविन्यानं होणं, मी ज्या वेळेला या गावात आलो ना कोणी सुद्धा परिचित नव्हतं माझ्या, पण तुमच्या गावातले रामभाऊ सारखे देव माणसं मला भेटले आणि त्यांच्यामुळं मला या गावात राहणं शक्य झालं. त्यांनीच मला रूम वगैरे बघून दिली. अरे ज्यानं नुसतं आपल्याला भाडोत्री रूम बघून दिली बरं का दादा बाबा काका, आपण त्याला देव म्हणतो. पण जिनं आपल्या या गर्भामध्ये राहण्यासाठी 9 महिने 9 दिवस जागा दिली, तिला आपण देव नाही तर दुसरं म्हणणार तरी काय. विठ्ठल विठ्ठल हा सगळ्यात मोठा उपकार आहे की तिनं आपल्याला राहण्यासाठी गर्भात जागा दिली. दुसरा आईचा उपकार आहे तिनं आपल्याला जीवनदान दिलं. जर यदा कदाचित बाळ आडवा आलं ना, डॉक्टर विचारत असतात परिवाराला, हो या क्षणाला बाळ आडवा आलं, एक तर तुम्ही तुमची माऊली वाचेल, पत्नी वाचेल, नाही तर तुमचं बाळ वाचेल. त्यावेळेला ज्यावेळेला हा प्रश्न डॉक्टर परिवाराशी करतात ना, त्यावेळेला परिवार म्हणत असतो आमच्या बाळाचं बरं वाईट झालं तरी चालेल, पण आमच्या घरातली बाई मात्र जगली पाहिजे. पण हाच प्रश्न ज्यावेळेला आईला केला जातो, माई एक तर तुम्ही वाचाल नाही तर तुमचं बाळ वाचेल. आई त्यावेळेला उत्तर देत असते, डॉक्टर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी चालेल, पण माझ्या पोटचा गोळा मात्र जगला पाहिजे. हे सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, हो देती है दुआ सबसे बड़ी है माँ, सबसे
सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी किरण जी अतिशय सुंदर. सबसे बडी है माँ से बढ़कर कोई नाही. आईचं फार प्रेम असतं आपल्या लेकरावरती. किती प्रेम असतं. आता आमचा हा प्रसादजी जसा मृदुंग वाजवतो ना, असेच एक मृदुंगाचार्य वनात जाऊन मृदुंग वाजवायचे आणि त्यांचा मृदुंग ऐकला की एक छोटंसं बकरू तिथं येऊन बसायचं. महाराजांनी त्याला एक दिवस विचारलं, का रे माझ्या हातातला गोडवा आवडतो, लग्गे आवडतात, मुखडे आवडतात रे बाळा, तू या ठिकाणी येतो. त्या बकरानं उत्तर दिलं, बाबा हा मृदुंग काय, हे शाईपान काय, हे दुमपण काय, लग्ग्या काय, मुखडे काय, मला काही सुद्धा कळत नाही. अरे बाळा मग येतो याचं कारण, बाबा मी येतो ना याचं कारण एकच आहे. जो मृदुंग तुम्ही वाजवताय ना, त्या मृदुंगाचं शाईपान आणि धुमपान माझ्या आईच्या कातड्यापासून बनलो आणि तुम्ही थाप टाकली की मला असं वाटतं माझी आईच मला बोलवते. आईसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. अनंत असे उपकार आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती आहे आणि म्हणून ज्या आईनं आपल्याला दूध पाजलं, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळलं, न्हाऊ घातलं, खाऊ घातलं, लहानची मोठं केलं, त्या आई वडिलांना मात्र आपण जीवनात कधी विसरू नका बरं. तू विसरू नको लडीवाळा आईचा आपल्यावरती प्रेम केलं, आपल्यावरती उपकार केले, त्या उपकाराला त्या आई वडिलांना कधी विसरू नका. आणि म्हणून आईचं फार मोठं समर्पण आहे. या विश्वामध्ये येण्यासाठी तिनं स्वतःचा प्राणही दान दिलं. तिसरा आईचा उपकार आहे की तिनं रक्तही दान केलं. आपल्याला ही आस्ती म्हणजे हाडं सुद्धा दान केले. आणि याच्या पुढे जाऊन माफी मागून सांगेल त्या आईनं स्वतःची आबरू सुद्धा दान केली लेकरासाठी. आईचं ज्या वेळेला मातृत्व जागृत होतं ना, त्यावेळेला बाळ छोटं असू द्या, बाळाला भूक लागलेली असू द्या, आणि अगदी माणसामध्ये ती माय माऊली एखाद्या गर्दीमध्ये जरी बसलेली असली तरी सुद्धा आपला पदर ओढते आणि त्या लेकराला मात्र स्तनपान करवत असते. लेकराला दूध पिण्याचा जेवढा आनंद नाही तेवढा पाजण्याचा आनंद त्या माय माऊलीला असतो. म्हणून लज्जेचं सुद्धा ती दान करते. बरं ऐका, ज्या वेळेला इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारला गेला होता, माई तुम्ही पंतप्रधान झाल्या पण तुमच्या जीवनातला सर्वश्रेष्ठ आनंद कोणता आहे, असा प्रश्न ज्या वेळेला त्यांना विचारला गेला ना, प्रत्येकाला अपेक्षा होती की माई म्हणतील मी पंतप्रधान झाले, असा कुठला तरी त्यांचा प्रश्न त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पण ज्या वेळेला हा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावेळेला इंदिरा गांधी म्हणू लागल्या, हो तुम्ही मला प्रश्न विचारला की माझ्या जीवनातला सर्वश्रेष्ठ आनंद कोणता. ज्या वेळेला मला बाळ झालं, मला राजीव झाला ना, माझ्या बाळानं ज्या वेळेला पहिल्यांदा स्तनपान केलं, तो जो आनंद आहे माझ्या अंतःकरणामध्ये ज्या आनंदाच्या लहरी निर्माण झाल्या, तो माझ्या जीवनातला सर्वश्रेष्ठ आनंद आहे. एवढं समर्पण ती माय आपल्यासाठी करते. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आईचं आणखी समर्पण काय, अभंगाचं तृतीय चरण. आईसी कैवल्याचे जाते, आईसी कैवल्याचे जाते, पोटी भरा बाहे, पोटी भरवाये, पोटी भरवाये, पोटी भरवाये, पोटी भरवाये, पोटी भरवाये, पोटी भरवाये,
कैसी कळवळाची वारकरी संप्रदायाच्या नियमानं आपण 2 मिनिटं भजन करू. तत्पूर्वी 2 हाताने टाळी प्रेमाने सर्वांनी भजन करा. या माईंना खरं तर मंजुषा ताईंना समर्पित करूया. त्यामुळे श्रद्धेनं टाळी आणि प्रेमाने सर्वांनी 2च मिनिटं सगळ्यांनी भजन करा. राजा राम 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 सीता राजा राम राम सीता राम हे राजा राम राम सीता राम राजा राम राम सीता राम आता हे भाऊ खरं तर हे चॅनलवाले एवढे हुशार मंडळी असतात जे भजन करीत नाही, टाळ्या वाजत नाही, त्यांची शूटिंग घेतात बरं. आणि मग युट्यूबला टाकलं की तुम्ही म्हणताल बघा आम्ही तिथं कीर्तनाला होतो, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन झालं. तुम्हीच एकमेकी बघत असले तर तुमचे मित्र वगैरे म्हणतील बघा बघा तिथं कीर्तनाला गेले तिथं जाऊन टाळ्या वाजत नाही, भजन करीत नाही, जाऊन उपयोग तरी काय. असं म्हणू नये असं वाटत असेल, टाळी वाजवा आणि प्रेमानं जे भजन करणार नाही त्यांना त्यांच्या शेजाऱ्याची शपथ आहे. जर शेजाऱ्यावर प्रेम असेल तर मनातूनच कराल बरं तुम्ही. एकदम एकटसा टाळी आणि प्रेमाने सगळ्यांनी भजन. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. बोला जय हो. आवाज येऊ दे, आवाज काढा जरा सगळ्यांनी. राजा राम 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 सीता राम राम राम. बोला राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. बोला बोला आपण सगळे गायक वादक मंडळी वारकरी मंडळी पंचकृषीतून आलेले समस्त वारकरी आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि अतिशय सुंदर साथ दिली. सर्वांना मनापासून धन्यवाद. लवकरात लवकर बुक्का लावा, ताट खाली ठेवून द्या. 5-10 मिनिटं फक्त शांतता राखा. अरे भैया बस खाली, बस खाली. 12:30 वाजले आणि कीर्तन तसं 11ला सुरुवात झालं. कीर्तनाचा उशीर लवकर टाइम होता पण आता नाविलाज होता वातावरणामुळं. तुम्ही येणारे मंडळी उशिरा आल्यामुळं 11ला सुरुवात झाली. फरक पण परिवारामध्ये पत्नी जाण्याचं दुःख एवढं मोठं असताना सुद्धा आज आमच्या संतोष भाऊंनी सुंदरचं आयोजन केलं. मी मगाशी एक शब्द बोलून गेले होते, ताई माई इकडे लक्ष द्या तुम्ही.
श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणत असतात. त्यांनी ज्या वेळेला माझ्याकडे सेवा दिली ना त्याच वेळेला मला म्हटले, ताई आता असं नियोजन आहे, ही सेवा तुम्हाला घ्यावी लागेल. काही काही लोक असताना सुद्धा फार तोंडावरती नाही असं दाखवत राहतात. पण मी संतोष भाऊंना बोलले की त्यांनी मला होकार दिला. म्हटले आरती राहू द्या भाऊ, आम्ही सांगतो त्यावेळेला सांगितलं, आरती ताई तुम्ही म्हणाल तसं करूया. पण वस्तुस्थितीनं भोकर गावी आश्रमाचं काम चालू आहे. त्यांना सांगितलं, भाऊ तुम्ही जे काही दान करणार आहे ते सगळं काही आश्रमासाठी आहे. जवळपास 3 एकर जमीन मी आश्रमासाठी घेतली होती 50 लाखाची. 2 वर्षापूर्वी आता बऱ्यापैकी बांधकाम परिपूर्ण होतं. या वर्षी आपण वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी ओपन करतो आहे. भविष्यामध्ये संस्कारानं संस्कारित व्हावे आणि मुलींना जसं आता आम्हाला शिकायची इच्छा होती तर आम्हाला आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रावरती जावं लागलं, पण ती शिक्षण सुविधा आपल्या भागामध्ये उपलब्ध व्हावी हा अट्टाहास, बाकी वेगळं काही नियोजन नाही. पण मुलींच्या शिक्षणासाठी भविष्यात आपण अनाथ मुली वगैरेही सांभाळणार आहे, पण सध्या तरी ते नियोजन नाही, कारण फार डेव्हलपमेंटसाठी सध्या खर्च होतो आहे. पण मुली मात्र त्या ठिकाणी घडवल्या जाणार. त्यामुळे त्यांनी सांगितलं ताई तुम्ही म्हणाल तसं. पण काही काही मंडळी असून सुद्धा तोंडावरती माती, पण तशातला प्रकार नाही. भाऊंनी सांगितलं ताई हरकत नाही, तुम्ही शब्द टाकावा आणि आम्ही तो स्वीकारावा, अगदी सोजवळ मतानं. आणि मला वाटलं नव्हतं एवढं सुंदर आयोजन नियोजन असेल, पण फार सुंदर सगळे मंडळी तुम्ही उपस्थित आहात. नाही तर कधी कधी भजनी मंडळाचा तुटवडा असतो. त्यांच्या अभावी खरं तर भजनी मंडळ न आल्या कारणानं कधी कधी साध्या पद्धतीचं प्रवचन करावं लागतं. पण आपल्या भागात ह्या काही पद्धती पाहायला भेटत नाही. भरपूर संख्येनं आपण वारकरी मंडळी उपस्थित राहतात. आजही बहुसंख्येनं आहे आणि आदरणीय भाऊंनी सुद्धा फार सुंदर आयोजन नियोजन केलं. आणि हे आयोजन नियोजन मान सन्मान प्रेम हे फक्त आपल्या भागात पाहायला भेटतं. बरं बाकी भागात गेलं की पैसा फार आहे, पण प्रेम माणुसकी या गोष्टीची मात्र कमतरता आहे. मी एकदा त्या मुंबईला कीर्तनाला गेले आणि ते मुंबईकर मला म्हणले, आरती ताई तुम्ही एवढ्या दुरून कीर्तनाला आल्या आणि उद्याचं जे कीर्तन तुम्हाला जवळच आहे, मग एवढ्या दूर जाणार आणि पुन्हा वापस येणार, मग हे करता का, इथं थांबून घेता का? म्हणलं माऊली आम्ही नक्की थांबू, पण आमची व्यवस्था. ते म्हणले ताई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, ही मुंबई इथं लोक माजली, इथं मजल्यावर मजली, तुम्ही म्हणता व्यवस्था. अहो तुम्ही म्हणाल तशी करू. चला म्हणे आमच्या मागं ते पुढं, आम्ही मागं ते पुढं, आम्ही मागं गेलो. भला मोठा बंगला होता आणि त्या बंगल्याचा एक असा दरवाजा उघडला की त्या खोलीत भलते आळे जाळे. म्हणलं बाबा येत राहायचं का? आम्ही म्हणलं आम्ही खरं तर फार मोठ्या घरात राहणार नाही, पण जरा स्वच्छता वगैरे लागते, इथं काय मी राहणार नाही. ते घरमालक मला म्हणला ताई तुम्ही कशाला टेन्शन घेता म्हणे. अहो 10 मिनिटात तुम्हाला आम्ही रूम क्लीन करून देतो बरं का दादा बाबा काका. त्यांनी एवढी सुंदर क्लीन रूम केली मावशाऊ. मग तिथं आम्ही गेलो 2-4 जण आणि तिथं थांबलो. पण एवढी सुंदर रूम होती ना, जणू काही असं वाटलं स्वर्गातच आले की काय, एवढी सुंदर वॉशरूम केली. आणि मग त्या घर मालकाची पोरगी आली माझ्याकडे, आरती ताई तुम्हाला गरम पाणी वगैरे हळदीचं दूध हक्कानं सांगा, लाजू नका, घर आपलंच आहे. मला राहावलंच नाही मावशाऊ. मी तिला म्हणलं का ग बाई हे घर कुणाचं आहे? ती म्हणली ताई हे घर माझ्या पप्पाचं आहे. म्हणलं किती रुपयाचं सांगता येईल का तुला? ती म्हणे ताई हे घर माझ्या पप्पाचं 70-80 लाखाचं आहे म्हटली. मला ऐकल्यावर आनंद वाटला. मग मी त्या पुरीला एक प्रश्न केला, म्हणलं का ग बाई या 70-80 लाखाच्या बंगल्यात आमच्यासारख्या वार करायला एखादी चांगली पॉश रूम नव्हती का? इथं अशा आळ्या जाळ्याच्या रूम मध्ये आम्हाला आणून घातलं. ती म्हणे खरं सांगू का काही ताई 2 महिन्यापूर्वी या पंख्याला माय भाऊजाईन फाशी घेतली होती म्हणे. बाबा मी तर उठूनच बसले. म्हणलं बाई तो या भाऊजाईन फाशी मला कायलाच घेऊन आली बघ बरं इथं. ती म्हणली घरचे लोक म्हणले देवा धर्माच्या माणसाला काहीच होत नसतं म्हणून तुम्हाला घेऊन आले. म्हणजे कधी कधी लोक काय प्रेम करतील आपण अजिबात सांगू शकत नाही बरं. पण संत सांगतात प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. हे प्रेम सुख प्रदान करणार आहे. आणि म्हणून हे आयोजन नियोजन मान सन्मान या गोष्टी काही काही भागातच पाहायला भेटतात बरं. पण आज आनंद आहे. खरं तर वातावरण थोडंसं दूषित असताना सुद्धा या माळरानावरती परिवारानं सुंदरचं आयोजन केलं आणि आपण या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकलो. असो आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिला, सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. आज परिवारातून जाऊन या ताईंना आज वर्ष परिपूर्ण होतंय. त्यांच्या पश्चात हा परिवार दुःख भोगतो आहे. पण व्यक्ती घरातून गेल्यानंतर त्याच्या काही बसण्याच्या झोपण्याच्या खाण्याच्या राहण्याच्या जागा ठरलेल्या असतात.
आणि त्या जागेवर गेलं की आपल्याला गेलेल्या व्यक्तीची आठवण होत असते बरं. काही काही शब्द त्यांच्या मुखातले असतात ते ऐकायला जरी आले की त्या व्यक्तीची आपल्याला आठवण होत असते. पण या परिवारातून आज मंजुषाताई गेल्या. कुणाची तरी बहीण असेल, कुणाची तरी मुलगी असेल, कुणाची तरी मामी असेल, कुणाची तरी चुलती असेल, पण लेकरांची मात्र खरं तर पतिराजाची पत्नी आणि लेकरांची मात्र माय जात असते की सोडून या गेली आई, गेली लेकराला आई, आई, आई हाका मारू मी कुणाला. सोडून या गेली आई, गेली लेकराला आई, आई, आई हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेली आई, गेली परिवार, सोडून या गेली आई, गेली लेकराला आई, आई, आई हाका मारू मी कुणाला. बरं अशा ठिकाणी निघून जाते ना एखाद्या व्यक्ती. गावाला गेला ना आपल्याला अपेक्षा असते बरं आज ना उद्या तीर्थयात्रेला गेलेला आज ना उद्या येणार आहे. पण जो या मृत्यू लोकाचा निरोप घेऊन गेला ना त्याच्याविषयी चिठ्ठी ना कोई संदेश जाने कौन संदेश जहाँ तुम चले गए. चिठ्ठी ना कोई संदेश जाने कौन संदेश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. अशा ठिकाणी निघून गेले तिथं कधी चिठ्ठी ना कुठला मेसेज. कधीतरी आठवण आली ना डोळ्यामध्ये अश्रू येणं एवढंच आपल्या हातामध्ये असतं. गई हुई कभी आती नहीं लेकिन उनकी याद बार बार आती है. खूप मोठं दुःख आहे संतोष भाऊंना, त्यांच्या लेकरांना, त्यांच्या परिवाराला. पण आता जीवनाच्या व्यवस्थेसाठी काही गोष्टीसाठी पाऊल उचलावा लागतो. पण असो ज्याही ठिकाणी खरं तर या ताई असतील त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो मी प्रभूच्या चरणी प्रार्थना करते. आणि या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंताने देव. आज या कार्यक्रमाची शूटिंग करण्यासाठी आमचे धर्मबंधू दादाश्री या ठिकाणी आहेत. खरं तर मनोभावे संप्रदायाची सेवा प्रभूनं भगवंतानं त्यांच्याकडे हे सुपूर्त केली. आज घर बसल्या लाखो कीर्तनकाराला आपण श्रवण करू शकतो. खरं तर हे सगळे यूट्यूब चॅनलवाले दादाश्रींचं महान सेवा आहे ही. परंतु काही लोकांचा एक व्यवहार असतो याला हात त्याला लात. पण असला व्यवहार मात्र आमच्या दादाचा नाही बरं. जे शब्द बोलाल आणि बोलले तेच पूर्ण होणार. ज्यांचा असं अतिशय सुंदर सोज्वळ स्वभावही आहे आणि व्यवहारही तितका सुंदर आहे. खरं तर आमचे यूट्यूब चॅनलचे दादाश्री या ठिकाणी आहे. दादा तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आपण सर्वच जण उपस्थित आहात. परिवाराचं खरं तर हे नियोजन आहे बरं. त्यांनी सांगितलं आरतीताई आपल्याला भविष्यात कधीतरी यूट्यूबला ही सेवा बघता येईल, आम्हाला संपर्क द्या. आणि म्हणून मी दादाश्रींचा नंबर त्यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांना कॉन्टॅक्ट केला. सकाळच्या 9 वाजता अगदी कीर्तनकार येऊ न येऊ त्यांच्या वेळेला लेट हो पण ते मात्र वेळेत उपस्थित राहतात. सकाळच्या 9 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहे. दादा तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. आमचे सर्वच विनेकरी गायक वादक टाळकरी पुनश्च सर्वांना धन्यवाद देते आणि सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून शूटिंगवाले दादा तुमच्याच हातात आहे बरं आमचं कुठं घालवायचं आणि कुठं वाढवायचं. पण ऑपरेटिंग सेवा तुम्ही सुद्धा सुंदर पोहोच केली. तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज मावळी ज्ञानेश्वर माऊली हरी जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावळी जय विठ्ठल जय हरी बोलिले गुरु जय विठ्ठल बोलिले गुरु